विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। पृथ्वी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। MPSC राज्यसेवा परीक्षेची तयारी याची जी आपण सिरीज बघतोय त्यामधल्या या दुसऱ्या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण पहिल्या भागामध्ये या MPSCच्या तयारीविषयी काही अज्ञात मुद्दे समजून घ्यायचा प्रयत्न केलाय। या आजच्या भागामध्ये आपण राज्यसेवा परीक्षेतून भरली जाणारी पद आणि त्यासाठी असणारी पात्रता याच्यावर फोकस करणार आहोत। बघितलं तर सोपा ढोबळ भाग आहे, पण यामधल्या काही खाचाखोचा माहिती असणं आवश्यक आहे। आता जेव्हा पद असं म्हणतो तेव्हा राज्यसेवेतून भरली जाणारी जी पदं आहेत, राज्यसेवा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा गॅझेटेड असा त्याचा अर्थ आहे। ही राजपत्रित पदं वर्ग 1 आणि वर्ग 2 क्लास 1 आणि क्लास 2 या स्वरूपाची आहेत। ही क्लास 1 आणि क्लास 2 ची जी पदं आहेत त्यांची आता अलीकडे डिस्प्ले केलेली जी संख्या आहे ती जवळपास 27 आहे। याच्यावर स्वतंत्रपणे मी स्वतः एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। MPSC पोस्ट्स किंवा MPSC राज्यसेवेमधील पदे या नावाचा तो व्हिडिओ आहे, तो तुम्ही जरूर रेफर करा। त्यामध्ये त्या प्रत्येक पदाचं कार्य, पुढे बढती कशी मिळते किंवा बदल्या कुठे कुठे होतात वगैरे वगैरे हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे। साधारण अर्धा एक तासाचा व्हिडिओ आहे, पण तो तुम्ही बघा असं मला वाटतं। आतापर्यंत 5-1 लाख विद्यार्थ्यांनी तो बघितलेला आहे। तर ही जी पदं आहेत क्लास 1 आणि क्लास 2 ची वेगवेगळ्या विभागांमधली, त्या पदांपर्यंत पोहोचण्यासाठीच्या पात्रता याच्याविषयी आपण जरा खोलामध्ये जाऊन विचार करू। एक लक्षात घ्या, एलिजिबल किंवा पात्र असणं म्हणजे ते परीक्षा देण्यासाठी आपण पात्र असायला पाहिजे। या पात्रता वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत, ज्यामध्ये शिक्षण, वय आणि त्याच्या बरोबरीनं काही शारीरिक क्षमता यांचा देखील विचार केलेला आहे। कारण ही पदं वेगवेगळ्या स्वरूपाची आहेत, मिक्स स्वरूपाची आहेत। सगळ्यात पहिली पात्रता यासाठी आवश्यक आहे ती म्हणजे तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, ज्याला आपण उमेदवार असं म्हणतो, तो उमेदवार हा भारतीय नागरिक असायला पाहिजे। भारतीय नागरिकत्वाची अट याच्यामध्ये घातलेली आहे। आपण जवळपास सगळे भारतीय नागरिक आहोत, किंबहुना मला असं म्हणायचं आहे की 99.99% हे सगळे तयारी करणारे भारतीय नागरिक या सदरामध्येच मोडतो। याचा दुसरा अर्थ समजून घ्या, महाराष्ट्रातच तुम्ही असायला पाहिजे असं बंधन नाहीये। महाराष्ट्रातला अधिवास हा राज्य सरकार ठरवून देतं आणि अलीकडे तो अधिवास 5 वर्षावर त्यांनी आणून ठेवलेला आहे। म्हणजे तुम्ही इतर राज्यातले असाल पण 5 वर्ष महाराष्ट्रात असाल तर तुम्हाला ही परीक्षा देता येते। पण याच्या बरोबरीनं त्यांनी एक दुसरी अट घातलेली आहे जी सगळ्यांसाठी आवश्यक आहे। ही पात्रता आहे ती म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक। म्हणजे इथं काय होतं, तुम्ही इतर राज्यातले आहात पण मराठीचं ज्ञान तुम्हाला नसेल तर तुम्ही ही परीक्षा देण्यास कदाचित पात्र व्हाल पण पुढे निवडीला पात्र होणार नाही। हे मराठी भाषेचं ज्ञान तपासलं कसं जातं, तुम्ही 10वी म्हणजे मॅट्रिक्युलेशन SSC जे आहे ती मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असायला पाहिजे। तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे 10वीला मराठी नसेल अशा विषयातून उत्तीर्ण झालेले असतील तर त्यांना समकक्ष मराठीची परीक्षा द्यावी लागते। अशा काही केसेस असतात ज्यासाठी आयोग स्वतंत्रपणे ती परीक्षा घेतं। किंबहुना एकूण परीक्षा पद्धतीमध्ये एक मराठीचा पेपर आहे, किंबहुना आपण पुढे जाऊन परीक्षा पद्धती बघणार आहोत, त्यात तुम्हाला लक्षात येईल की मुख्य परीक्षेमध्ये मराठीचं व्याकरण आणि मराठीचं लेखन यावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत। म्हणजे मराठीचं ज्ञान आवश्यक आहे, यासाठी 10वीला मराठीचा पेपर असणं आवश्यक आहे। हा गौण मुद्दा वाटतो पण तो आपल्याकडून पाळला गेलेला असायला पाहिजे। बऱ्याचदा असं होतं की इंग्लिश मीडियममध्ये शिक्षण झालंय पण 10वीला मराठीचा विषयच नव्हता, तर आता मी काय करायचं, इलिजिबल होणार की नाही हे नंतर प्रश्न पडतात। मुद्दा एक समजून घ्या की ही जी पदं आणि त्याची पात्रता आहे ते सुरुवात करतानाच माहिती असायला का हवं। कारण आपण जे गोल ठरवणार आहोत त्या गोलसाठी आपण सक्षम आहोत का। म्हणजे काय होतं, काही पदांसाठी जेव्हा शारीरिक पात्रता त्याच्यामध्ये उंची आहे किंवा तुमची छातीची फुगवण्याची क्षमता किती आहे, चेस्ट साईज आपण ज्याला म्हणतो तो किती असायला हवा, मिनिमम तो त्यांनी दिलेला आहे। त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे। आपली उंची तेवढी नसेलच तर त्या पदांना आपण कदाचित पात्र ठरणार नाहीये।
किंवा काही पदांच्या बाबतीमध्ये मेडिकल टेस्ट घेतल्या जातात, ज्या मेडिकल टेस्टमध्ये रंगांधळेपणा म्हणजे कलर ब्लाइंडनेस असेल तर काही टेक्निकल दोष म्हणून तिथून बाहेर काढलं जातं। एक लक्षात घ्या, शारीरिक क्षमतांमध्ये काय होतं, जर तुमचं वय समजा 21-22च्या आसपास असेल तर पुढं उंची वाढत नाही आता, पण माझी उंची दिलेल्या उंचीपेक्षा मला वाटतं तेवढी असेल असं वाटतंय, पण ऐन वेळेला ती 2 मिलीमीटर जरी कमी पडली तर आधी केलेली सगळी तयारी पाण्यात जाते आणि आपण स्पर्धेतून बाहेर पडतो। तेव्हा पुढचं नियोजन करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की त्याच्या पात्रता मला माहिती असायला पाहिजेत। बऱ्याच वेळा असं होतं की पदांचे प्रेफरन्स भरताना काही विशिष्ट पदांसाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आहेत, त्या आपण आता खोलामध्ये बघणार आहोत, त्या माहिती नसतात आणि आपण इलिजिबल नाही हे कळल्यानंतर अरे मला हे पद का मिळत नाही आहे किंवा आपली पदवी नेमकी कोणत्या गटात मोडते याचा आपल्याला अंदाज नसल्यामुळं आपण त्या विशिष्ट पदासाठी पात्र नाही आहेत हे न कळल्यामुळं प्रेफरन्स देतो, निवड होते, पण ती पदवी नसल्यानंतर आपली ती निवड रद्द केली जाते, अशा केसेस घडतात। त्यामुळं आपल्याला ही पात्रता आधीपासून बारकाईनं माहिती असणं अपेक्षित आहे। किंवा आज जे जस्ट 12वी झालेले विद्यार्थी असाल किंवा पदवी करताय त्यांना विषय निवडताना आपण पदवीला कोणते विषय निवडायला हवेत याचा देखील अंदाज घेता येऊ शकतो, कारण काही विशिष्ट पदव्या विशिष्ट पदांसाठी आवश्यक आहेत अशी याच्यामध्ये अट घालण्यात आलेली आहे। आता या पात्रतेमधली एक दुसरी महत्त्वाची पात्रता आहे ती म्हणजे वयोमर्यादा काय आहे। इथं आपण कमाल वयोमर्यादा याकडे वळूया, कारण किमान वयोमर्यादा साधारणपणे 20-21 पासून आपण ह्या परीक्षा द्यायला सुरुवात करतो। ही जी वयोमर्यादा दिलेली आहे त्यामध्ये खुला गट यासाठी 38 वर्षांची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे, ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणतो, अमागास वर्ग। दुसरा भाग आहे जो मागास वर्ग आहे म्हणजे जो खुला नाही आहे त्याला +5 ही मुभा देण्यात आलेली आहे, म्हणजे 43 वर्षांपर्यंत ही परीक्षा देता येते। याच्या बरोबरीनं काय झालंय बघा, आता तुम्ही जर का पात्र खेळाडू असाल, कारण इथं स्पोर्ट्ससाठी काही कोटा देण्यात आलेला आहे, त्या पात्र खेळाडूंसाठी तुम्ही ओपन असा किंवा रिझर्व्हमधले असा याचा काही फरक पडत नाही, म्हणजे खुला गट असू दे किंवा मागासवर्ग असू दे, कुठल्याही गटातला खेळाडू असेल तर त्याला 43 वर्षाचीच त्याला अट घालण्यात आलेली आहे। याच्या बरोबरीनं इतर अनाथ जे आहेत, अनाथांसाठी 43 वर्षाची आहे, कारण अनाथांना कुठल्याही गटामध्ये समाविष्ट केलेलं नाही आहे। दिव्यांग ज्यांना आपण म्हणतो, शारीरिक व्यंग त्याच्या व्याख्या आहे, ज्यांच्याकडे ती मेडिकल सर्टिफिकेट्स आहेत त्यांना 45 वर्षाची वयोमर्यादा घालून देण्यात आलेली आहे। माजी सैनिक आणि काही विशिष्ट सेवांमधून निवृत्त झालेले अधिकारी, हे म्हणजे आधी सेवेत गेलेले असतात, मग एअरफोर्समध्ये असेल किंवा आर्मीच्या इतर बटालियन्समध्ये काम केलेले लोक असू शकतील, हे माजी सैनिक आहेत, किंवा केंद्रातल्या काही विशिष्ट सेवा आहेत याच्यामध्ये असणारे काही लोक असतील, यांच्यासाठी वयोमर्यादा आहे ती 43 वर्ष खुल्या गटासाठी। आणि त्याच्या पुढे मागासवर्गामधले जर काही असतील, म्हणजेच मागासवर्गामधले माजी सैनिक असतील किंवा मागासवर्गामधले हे विशिष्ट सेवांमधले केंद्रातले अधिकारी असतील तर त्यांना 48 वर्षाची वयोमर्यादा कमाल आखून देण्यात आलेली आहे। तेव्हा मित्रांनो, ही वयोमर्यादा जी आहे ती आपल्याला आधीपासून माहिती असणं फार आवश्यक आहे। आता शैक्षणिक पात्रता आपण याची चर्चा करूया। सगळ्या पदांसाठी पदवी ही जनरल पात्रता आहे। जेव्हा आपण पदवी म्हणतो तेव्हा कोणत्याही शाखेमध्ये घेतलेली डिग्री असा त्याचा अर्थ होतो, म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, मेडिसिन कशातलेही ग्रॅज्युएट असलात तरी पुरेसा आहे। पदवी पूर्ण असायला हवी किंवा तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलात तरी तुम्ही ॲपियर होऊ शकता, फक्त एवढंच आहे। पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा फॉर्म जेव्हा तुम्ही भरता आणि तेव्हा जेव्हा फी भरायची असते तुम्हाला, तेव्हा तुमच्याकडे तुमची पदवी मिळालेली असायला पाहिजे। एकतर कॉन्व्होकेशन झालं नसेल तरी शेवटच्या वर्षाचं मार्कलिस्ट तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे, म्हणजे हे टेक्निकल डिटेल्स जे यंग एकदम तुम्ही परीक्षा देणार आहात त्यांच्यासाठी फार आवश्यक आहे। पदवीच्या बाबतीमध्ये विशिष्ट पदांसाठी विशिष्ट पदवी असा काही भाग आहे। आता पदवीच्या बाबतीत काही जण असं विचारतात की मला BA ला 3 ऐवजी 4 वर्ष लागलेली होती, काही फरक पडत नाही।
किंवा माझं इंजिनिअरिंग 4 ऐवजी 5 वर्षात पूर्ण झालंय, काही फरक पडत नाही आहे. माझे विषय डाऊन झाले होते आणि मग मला जास्त अटेम्प्ट लागले होते, काही फरक पडत नाही. किती वर्षात पदवी पूर्ण केली इथं काहीही क्रायटेरिया नाही आहे. तुमच्याकडे पदवी असायला पाहिजे, हा महत्त्वाचा भाग आहे. गुणांचाही कुठलाही पदवीमध्ये क्रायटेरिया नाही आहे, हे समजून घ्या. तुम्ही पदवीमध्ये पास क्लासमध्ये असा, सेकंड क्लासमध्ये असा, डिस्टिंक्शनमध्ये असा, हे सगळेच्या सगळे एकाच लेवलवर इलिजिबल आहेत. तेव्हा तुमच्या मार्कांची चिंता इथं करू नका. काही जणांची पदवी ही बाहेरून म्हणजे मुक्त विद्यापीठातून घेतलेली असते. म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे किंवा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ आहे. मुक्त विद्यापीठांची यादी आयोगाने दिलेली आहे. त्या यादीमध्ये तुमचं विद्यापीठ असेल तर ती पदवी ग्राह्य आहे. कारण काही पदव्या अशा आहेत की ज्या तुम्ही बाहेरून म्हणजे काहींनी नाईट स्कूल केलेले असतात, काहींनी नाईट कॉलेजेसमध्ये अभ्यास केलेला असतो आणि एक्सटर्नली परीक्षा दिलेल्या असतात. हे सगळे पात्र आहेत. रेग्युलर कॉलेज असो किंवा एक्सटर्नल कॉलेज असो, तुम्हाला पदवी मिळालेली असणं इथं अपेक्षित आहे. मग पुढे जाऊन तुम्ही पदव्युत्तर पदवी म्हणजे MA केलंय, MCOM केलंय, MSc केलंय, याचा काही फरक पडत नाही आहे. तुम्ही ऑलरेडी एक पदवी मिळवली आहे म्हणजे तुम्ही इलिजिबल आहात. आता विशिष्ट पदासाठी जी विशिष्ट पदवी आहे ती माहिती असणं आवश्यक आहे. आयोगाने काही ठराविक पदं ही स्पेशलाइज्ड पदवीसाठी राखीव ठेवलेली आहेत. त्या कोणत्या आहेत जर आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. याच्यामधलं एक महत्त्वाचं जे पद आहे ते आहे वित्त व लेखा सेवा या विभागामधलं. याच्यामध्ये 2 वेगवेगळी पदं आहेत. म्हणजे तिथं तुमची संचालक म्हणून ही नेमणूक आहे किंवा अधीक्षक या स्वरूपाची नेमणूक आहे. याला अकाउंट फायनान्स सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. याला पूर्वी कुठलीही विशेष पदवी लागत नव्हती, पण आता विशिष्ट पदवी आवश्यक आहे. त्यासाठी कोण कोण इलिजिबल असतं? एक, तुम्ही कॉमर्समधून म्हणजे वाणिज्य शाखेमधून पदवी घेतलेली असायला पाहिजे, म्हणजे BCom याला असं आपण म्हणतो, किंवा वाणिज्याचे विषय असणारी इतर पदवी असली तरी चालू शकते. याच्यामध्ये तुम्ही MCOM केलं असेल तरी देखील तुम्ही इलिजिबल ठरता. दुसरा क्रायटेरिया याच्यामधला आहे, समजा तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही CA चार्टर्ड अकाउंटंट असाल तरी इलिजिबल आहात, किंवा कंपनी सेक्रेटरी असाल तरी तुम्ही इलिजिबल असाल, किंवा ICWA म्हणजे इंडियन कॉस्ट अँड वर्क अकाउंट्स या पद्धतीची एक पदवी आहे, ही असेल तरी तुम्ही याला इलिजिबल ठरू शकता. किंवा तुम्ही फायनान्समध्ये MBA केलेला असायला पाहिजे. MBA फायनान्स म्हणजेच वित्त व लेखा सेवावर नेमणूक होण्यासाठी या विशिष्ट पदव्या असतील तर आणि तरच, बाकी इतर कुणाची नेमणूक याच्यावर होणार नाही. तेव्हा प्रेफरन्स देताना किंवा हे गोल ठेवताना हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. आपल्या या प्रेफरन्सेसमध्ये ARTO हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे. म्हणजेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी असं आपण याला म्हणू शकतो. RTO या नावाने यांना बऱ्याच वेळा ओळखलं जातं. पण यासाठी सुद्धा विशिष्ट पदवीची अट घालण्यात आलेली आहे. ही विशिष्ट पदवी काय आहे? तुम्ही विज्ञान म्हणजे सायन्स शाखेचे पदवीधर असायला पाहिजे. गणित आणि भौतिकशास्त्र हे विषय तुम्ही घेतलेले असायला पाहिजेत. म्हणजे BSc मॅथमॅटिक्स, BSc फिजिक्स या पद्धतीमधनं तुमचं शिक्षण झालेलं पाहिजे. तुम्ही हे विषय न घेता BSc केलंय पण ते तुम्ही बायोलॉजीमध्ये केलं असेल तर तुम्ही इलिजिबल ठरणार नाही. भौतिकशास्त्र आणि गणित हे दोन्ही आवश्यक आहेत. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स आवश्यक आहेत. किंवा तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतलेली असायला पाहिजे. कोणतंही इंजिनिअरिंग तुमचं पूर्ण झालेलं असेल, BE BTech याला आपण अभियांत्रिकी म्हणतो, ते पूर्ण झालेलं असेल तर तुमची नेमणूक या पदावर होऊ शकते. सगळेच्या सगळे ARTO होण्यासाठी इलिजिबल होत नाहीत. ज्यांच्या यातल्या विशिष्ट पदव्या आहेत तेच इलिजिबल होऊ शकतात. यानंतर उद्योग संचालक किंवा उद्योग अधिकारी या पदावर नेमणूक होण्यासाठी सुद्धा काही विशिष्ट लोकांचीच नेमणूक केली जाते. यामध्ये सुद्धा त्यांनी विज्ञानातली पदवी असं म्हटलेलं आहे, सायन्स, एनी सायन्स ऑर इंजिनिअरिंग. पण ते सांगत असताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंग यातले काही विशिष्ट ट्रेड्स त्यांनी घेतलेले आहेत, काही वगळण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही हे पद देत असताना आपली डिग्री चेक करणं आवश्यक आहे. म्हणजेच या ज्या पदव्या आहेत त्या विशिष्ट पदांसाठी स्पेशलाइज्ड आवश्यक आहेत. तुम्ही प्रेफरन्स भरत असताना ह्या पदव्यांचा जो काही घोळ आहे तो होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे बघा, तुम्ही आता नव्याने तयार करताय किंवा आता नेक्स्ट इयरला तुम्ही मेन्स देणार आहात आणि इंटरव्ह्यू देणार आहात, अशा वेळेला
तुम्हाला ह्या पात्रता माहिती असणं आवश्यक आहे. दरवर्षी मला पर्सनली येणारा अनुभव आहे, इंटरव्ह्यूच्या वेळेला अगदी मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना मग विद्यार्थी म्हणतात मी हा प्रेफरन्स द्यायला पात्र आहे का. बघा, परीक्षेचा अभ्यास 3 वर्षापूर्वी चालू केला आहे, आता मेन्स देतोय, इंटरव्ह्यू देतोय आणि मला हे माहीत नाही आहे, तर हे माहिती असणं आवश्यक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, पात्रतेमधला आणखी एक भाग आहे, ती म्हणजे शारीरिक क्षमता. काही विशिष्ट पदांसाठी ही शारीरिक क्षमता आवश्यक आहे. शेवटी आपलं जे शरीर आहे ते सुदृढ असणं गरजेचं आहेच, पण याच्यामध्ये उंची हा एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. दुसरा चेस्ट हा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती छाती फुगली पाहिजे विशिष्ट प्रमाणामध्ये, श्वास घेतल्यानंतर तेवढी फुगायला पाहिजे. आणखी एक भाग आहे रंगांधळेपणा. पण कुठल्या पदाला काय आवश्यक आहे हे जरा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. यातलं जे पहिलं पद आहे पोलीस खात्यामधलं, DYSP पोलीस उपअधीक्षक किंवा ACP असं आपण त्याला म्हणतो, याला उंचीची मर्यादा कशी आहे. जर पुरुष कॅन्डिडेट असतील तर त्याची पात्रता काय आहे बघा. पुरुष कॅन्डिडेटसाठी उंची 165 सेंटीमीटर किमान असायला पाहिजे, छाती 84 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे आणि ती फुगवून किमान 5 सेंटीमीटर फुगायला पाहिजे. म्हणजेच न फुगवता 84 सेंटीमीटर आणि फुगवून ती 5 सेंटीमीटरनं फुगायला पाहिजे श्वास घेतल्यानंतर. त्यापेक्षा कमी फुगत असेल तर विद्यार्थी अपात्र ठरू शकतो. DYSP या पदासाठी उमेदवार जर स्त्री असेल तर स्त्री उमेदवाराला उंची एवढा एकच क्रायटेरिया आहे, 157 सेंटीमीटर एवढी किमान उंची DYSP होण्यासाठी महिला उमेदवाराची असायला पाहिजे. दुसरं पद आहे उत्पादन शुल्क विभाग, यामध्ये अधीक्षक किंवा उपअधीक्षक या पदावर होणारी नेमणूक. यामध्ये उमेदवार जर का पुरुष असेल तर उंची किमान 165 सेंटीमीटर असायला पाहिजे, छाती न फुगवता 79 म्हणजे 79 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे आणि फुगवण्याची क्षमता ही 5 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे. याच पदावर नेमणूक होण्यासाठी म्हणजे उत्पादन शुल्क अधीक्षक उपअधीक्षक स्त्री उमेदवार असेल तर फक्त उंचीचा क्रायटेरिया आहे, किमान उंची 155 सेंटीमीटर एवढी असायला पाहिजे. ARTO म्हणजेच उपप्रादेशिक किंवा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्याला म्हणतो आपण, यासाठीची जी पात्रता आहे शारीरिक क्षमता, पुरुष उमेदवार असेल तर त्याची उंची किमान 163 सेंटीमीटर असायला पाहिजे. पुरुष उमेदवारासाठी छाती न फुगवता 79 म्हणजे 79 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि किमान 5 सेंटीमीटर ती फुगवता यायला पाहिजे. ARTO होण्यासाठी स्त्री उमेदवार जर असेल तर स्त्री उमेदवाराची उंची ही किमान 163 सेंटीमीटर, म्हणजे या पदामध्ये बघा पुरुष अथवा स्त्री दोघांनाही 163 सेंटीमीटर हा उंचीचा क्रायटेरिया लावण्यात आलेला आहे. ARTO या पदासाठी रंगांधळेपणा नसावा म्हणजे कलर ब्लाइंडनेस नसावा ही अट घालण्यात आलेली आहे, कारण ही टेक्निकल पद आहे. तेव्हा मी कलर ब्लाइंड आहे का हे बऱ्याच जणांचं ऐन वेळेला जेव्हा फिजिकल होते, मेडिकल टेस्ट होते तेव्हाच क्लिअर होतं. तुम्ही आत्ताच ती करून घ्या. सरकारी दवाखान्यांमध्ये याची सोय असते. तेव्हा कलर ब्लाइंडनेस आहे की नाही हे चेक करा. आपलं स्वप्न नंतर भंग होणार नाही, याच्यासाठी अपेक्षाभंगाचं दुःख होणार नाही, यासाठी ही पात्रता आधी बघायला पाहिजे. आणि जर तो कलर ब्लाइंडनेस असेल तर हे एक पद सोडलं तर इतर गोष्टींना तुम्ही पात्र ठरू शकता. तो तुम्ही विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. तेव्हा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, राज्यसेवेमधून मला अधिकारी व्हायचं आहे, त्यासाठी आवश्यक असणारी पदं जी वेगवेगळी जी आहेत त्यामधली जनरलाइज पात्रता, खास स्पेशलाइज पात्रता याविषयी आपण चर्चा केलेली आहे. तुमचं गोल ठरवत असताना ही पात्रता तुम्ही पुन्हा पुन्हा तपासून बघणं गरजेचं आहे. त्याला पात्र असणं आपण आवश्यक आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींचा थोडासा बारकाईनं अभ्यास करा, तयारी चालू ठेवा. यशासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.